श्लोक 8. असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्परसंभूतं किमन्यत् कामहैतुकम्. अर्थ, हे जगत असत्य आहे, निराधार आहे. ईश्वर असा कोणी नियामकच नाही, येथे कोणाची सत्ता नसते असे ते मानतात. स्त्री पुरुष संयोगातून हे जग निर्माण झाले आहे. ते केवळ उपभोगाकरताच आहे. याखेरीज त्याचा दुसरा कोणताच हेतू यामागे नाही, असे या लोकांचे ठाम मत असते. विवरण पाहूया. हे जगत असत्य आहे. याला कोणाचा व कोणताच आधार नसल्याने ते निराधार आहे. ते कोणी उत्पन्न केले नसल्याने असेच स्वयंभूच आहे. हे जे सर्व दिसते ते जगत सत्य नाही. सत्याचा आणि शाश्वताचा दुसरा कोणताच आधार नाही. तसेच हे जग चालविणारा कोणी नियंता वगैरे काही नाही. नियामका वाचून हे जग व त्याचे व्यापार असे आपोआपच चालत आलेले आहेत. तो चालविणारा कोणी ईश्वर अथवा दुसरी शक्ती आहे असे त्यांचे मत नसते. ते निरीश्वरवादी आहेत. ते ईश्वराला मानत नाहीत. शिवाय कोणी ईश्वर मानायचाच असेल तर ते स्वतःलाच ईश्वर मानतात. ईश्वरोहम बलवान, स्वतःच सर्व गोष्टींचा भोगता आहेत असे सुद्धा समजतात. आणि आपल्याला हिरण्यकश्यपूची ही गोष्ट माहिती आहे, किंवा अनेक अशा दैत्यांची आपल्याला गोष्टी माहिती आहेत की ते स्वतःला ईश्वर मानायचे आणि ते आपल्या प्रजेला सांगायचे की तुम्हाला जर पूजा करायची असेल तर ती केवळ माझीच करा, मीच तुमचं काय जे आहे ते भले करणारा आहे. तसा परमेश्वर किंवा ईश्वर वगैरे कोणीही या जगात नाही. हे सर्व जगत परस्परांचे मिलनाने निर्माण झाले आहे. जग उत्पत्तीचा असा कोणताच नियम, क्रम किंवा पूर्व कारण परंपरा आहे असे ते मानत नाहीत. तसेच याचा कोणी नियंता नसल्याने सर्व जग आपल्याच उपभोगासाठी आहे. या जगाचा मूळ हेतूच काम हा आहे. जो बलवान असेल तोच या जगाचा उपभोग घेईल असा विचार करून ते स्वसामर्थ्य वाढवितात. आणि यासाठी ते माशाचे उदाहरण सुद्धा देतात. म्हणून ते म्हणतात की बळी अबळा ते खाये, हेची जरी बाधितच आहे तरी मासे या कान व्हावे निस्संतान. आणि अशा ह्या सगळ्या वृत्तीमुळेच ते आपले सामर्थ्य वाढवून आपल्या सामर्थ्याचा उपभोग इतरांना त्रास देऊन त्यांची संपत्ती लुबाडण्यासाठी, दुबळ्यांचे शोषण करण्यासाठी करतात. असे हे असुरी संपत्तीचे लोक जगात प्रबळ झाल्याचे सर्व काळात व सर्वत्र लोकांच्या अनुभवाला येते. आणि आपल्या कृत्याचे समर्थन करताना ते म्हणतात की बघा, उत्तम कोळ शोधून वधू आणि वर यांची अगदी पत्रिका पाहून त्यांचे विवाह सुमुहूर्तावर केवळ प्रजा उत्पत्तीसाठीच करायचे असतात ना. पण असं जर शास्त्रांनी मानले असेल तर ते काही खरं म्हणजे बरोबर नाही. कारण अहो तुम्ही बघा, आज ह्या जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी पशुपक्षी इत्यादीमध्ये सतत प्रजोत्पादन होत असते. ते तर असा कोणताच मुहूर्त, पत्रिका किंवा शुभ अशुभ काहीही पाहत नाहीत. तर काही लोक मानतात की ईश्वर आहे आणि त्याची सत्ता या जगावर आहे. त्याचे सत्तेने जर हे सर्व घडते असे खरे मानले तर तो ईश्वर प्रत्यक्षात आपल्याला कुठे दिसतो? तो दिसतही नाही. तो आहे हे प्रयोगाने सप्रमाण सिद्ध करता येत नाही. म्हणून मग यावर विश्वास ठेवण्यासाठी कसा ठेवणार बरे? काही दुबळ्या माणसांना ईश्वर हवा असतो. किंबहुना ईश्वर नामक कुबड्या घेऊनच ते आपले जीवन जगतात. त्यांना त्यांचा आधार वाटतो. त्यांना वाटते की तो आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपले दारिद्र्य दूर करेल. फाटक्या संसाराला, दुबळ्या रोगट मनाला ईश्वर हवासा वाटतो. ते त्याचा आधार शोधतात. परंतु ही खोटी स्वप्न उपयोगाची नसतात. ही तर वस्तुस्थिती आहे. ईश्वर नाही म्हणूनच जीवनाला आपल्या स्वतः वाचून कोणाचा आधार नाही. ते तसे निराधार असतात. जर ईश्वर नाही असे म्हटले तर मग अशा लोकांना हे जग कोणी निर्माण केले असे विचारले तर ते म्हणतात की जग ईश्वराने निर्माण केले असे मानायचे असेल तर एक प्रश्न शिल्लक राहतो, त्याचे उत्तर द्या की ह्या ईश्वराला कोणी निर्माण केले? तर त्याचे उत्तर कोणाकडेच नसते. तो आधी
असाच आयता स्वयंभू आहे असे त्याचे उत्तर आपल्याला दिले जाते. मग जर ईश्वर स्वयंभू आहे असे मानायचेच असेल तर मग जगच स्वयंभू आहे असे का बरे मानायचे नाही? म्हणूनच ते लोक म्हणतात की या प्रश्नाचे साधे सरळ उत्तर असे आहे की स्त्री पुरुष संयोगातून या जगाच्या जीवनाची निर्मिती झाली आहे आणि हे प्रमाणाने सिद्ध करता येते. पशु पक्षी जीवजंतू सुद्धा असेच संयोगातूनच निर्माण होतात किंवा झालेले आहेत. आणि यासाठी जे जीवन आहे ते अगदी उपभोगावे. ज्याला ज्यात सुख आनंद वाटेल त्यांनी ते मिळवावे आणि आपण आपले भोगावे. उगाच दुसरे काहीतरी हेतू त्याला चिकटवू नयेत. माणसाने आपल्या बुद्धिचातुर्याने जसे विषय शोधले, भोग निर्माण केले, म्हणून त्याचे जीवन इतर जगतापेक्षा अधिक भोगसमृद्ध झाले आहे. आणि असे भोगसमृद्ध जीवन हाच खरा मनुष्य जीवनाचा मुख्य हेतू आहे. यापेक्षा दुसरा कोणताही अन्य हेतू या जीवनाला असू शकत नाही असे हे आसुरी वृत्तीचे लोक मानतात. अपरस्पर संभूतम याचा अर्थ पराचा पर म्हणजेच दुसऱ्याचा दुसरा. सत व असत मिळून जगत उत्पन्न होते. यामध्ये सत म्हणजे ब्रह्म, पण ह्या ब्रह्माला असुर वृत्तीचे लोक मानत नाहीत, कारण ते डोळ्यांनी आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाहीत. म्हणून ते म्हणतात की जग आपोआपच निर्माण झाले आहे. पण कोणतीही गोष्ट खरे तर आपोआप कशी उत्पन्न होईल या प्रश्नाचे उत्तर या लोकांकडे मात्र नसते. प्रत्यक्षात कोणतीही गोष्ट निर्माण व्हायला कोणती तरी शक्ती लागते याचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. असुर ही गोष्ट मानायला तयार नसतात की ईश्वर नियंता आहे, आणि ज्यांचे असे मत त्यांचे असे मत आहे की ईश्वर हा नियंता नाही. ते आपल्या इच्छा, आकांक्षा, वासना, भावना जगातील सर्व गोष्टींकडून पुरवून घ्यायला तयार असतात. कामाशिवाय दुसरा कोणताच हेतू स्त्री पुरुष उत्पत्ती मागे नाही. जगातील प्रत्येक गोष्ट आपल्याच उपभोगासाठी आहे असे त्यांचे मत असते. केवळ स्वतःच्या स्वार्थापलीकडे त्यांना काहीच दिसत नाही. इतर प्राणीमात्रात आपल्यासारखाच जीव आहे, त्यांना भावना आहेत, प्राण असतो याचा विचार ते लोक करीत नाहीत. म्हणून मग केवळ गंमत म्हणून किंवा करमणुकीसाठी ते प्राण्यांची, पक्ष्यांची शिकार करतात. स्वतःच्या उपभोगासाठी निसर्गातील विविध संपत्ती ओरबाडतात, ती नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे निसर्गाचा तोल ढळतो, सर्व प्राणीमात्रांचे नुकसान होते. याचा विचार त्यांना कधीही सुचत नाही. केवळ भोगासाठी ते वाटेल ते करतात. भोगसमृद्ध जीवन हाच या लोकांच्या जीवनाचा हेतू असतो. यापेक्षा ते दुसरा वेगळा विचार करूच शकत नाहीत. पण भगवंतांना असे वाटते की बुद्धिवान समजणाऱ्या माणसाने असे वर्तन करू नये. इथे आपण थांबूया.